हिरकणी मंगल कार्यालयाच्या प्रशस्त अशा या हिरवळीवर आज खरोखर न भूतो न भविष्यती राजकारणामधला एक महायुतीचा प्रयोग म्हणून या मावळ तालुक्याच्या सर्व व्यापक घरापर्यंत पोचलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तारुण्याच्या उंबरठ्यावर असणारे दोन तरुण एकत्र या ठिकाणी आपण बसलेले पाहतोय। एक सन्माननीय या महाराष्ट्राच्या युवकांचं स्फूर्तिस्थान म्हणून ज्यांनी कार्य केले ते बाळा भेगडे आणि विद्यमान आमदार सुनीलजी शेळके। मला असं वाटतं की व्यासपीठावर जे बसलेत त्यापेक्षा व्यासपीठावर बसण्याचा सन्मान ज्यांनी करून दिला ते समोर बसलेले सर्व सन्माननीय माता बंधू आणि भगिनी नामोल्लेख करण्यापेक्षा मी माझ्या बोलण्याला विषयाला सुरुवात करतो। आज ह्या ठिकाणी गणेशजी भेगडे, रवींद्रजी भेगडे, गणेशजी खांडगे यांनी आपले विचार या ठिकाणी मांडलेत। कोणता पक्ष किती काम कुणी किती कसं हा जो भाग आहे, परंतु ह्याहीपेक्षा एक बौद्धिक विचारानं आपण जर आपला जर एक विचार जर राजकीय म्हणून जर केला तर संपूर्ण जगामध्ये ह्या विचाराची सुरुवात ज्या महापुरुषाच्या रूपानं साकार झाली त्या अटलजींचा नामोल्लेख या ठिकाणी केला पाहिजे। खरं वास्तविकरित्या 13 दिवसाचं सरकार, बहुमताला 2 खासदार कमी पडले, योगायोगाने कोणतेही कॉम्प्रोमाइज न करता अटलजी ताडकन उठले आणि राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा त्यांनी सुपूर्द केला। संपूर्ण भारत देशामधला प्रत्येक माणूस हे चित्र टीव्हीवर पाहत होता। ह्याच घटनेच्या अनुषंगानं इयत्ता 7वी मध्ये शिकत असलेली गुजरातमधली एक मुलगी कितीही टीव्ही पुढे बसली होती। संपूर्ण देश हळहळ करत होता, कारण 2 खासदार घेणं हे फारसं अवघड नव्हतं, परंतु हा प्रसंग जर पाहिला तर त्या मुलीच्या तोंडून मला वाटतं कविमानाच्या अटलजी एखाद्याची एक नैसर्गिक देणगी म्हणूया, परंतु त्या मुलीला एक काव्य पंक्ती सुचली आणि मला असं वाटतं संपूर्ण पेपर आणि जाहिरातवाल्यांनी चौकोनामध्ये त्या मुलीची ती कविता संपूर्ण पाठवली। किती अटलजींच्या त्या वेदना प्रत्येक लहान मुलाला सुद्धा किती भिडल्यात याचं उत्तम उदाहरण मुलीने म्हटलं की सत्ता किसी के हो सफल, शासन किसी का है सफल, हर वक्त कहता है तू आगे तो निकल, हर संभावना का नाम है अटल, हर संभावना का नाम अटल। आणि ह्याच विषयावर आधारित ज्या वेळेला अटलजींनी सर्वात मोठा जगातला एक प्रयोग केला की 23 असणारे हे देशातले पक्ष एकत्रित केले आणि मग पुढचा संपूर्ण कालखंड जगाला दाखवून दिला की 5 वर्ष पंतप्रधान म्हणून त्यांनी त्यांची केलेली कामगिरी। मला असं वाटतं त्याच विषयावर येत असताना आज आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या आपल्या संपूर्ण 21 पक्षाचा एक प्रयोग आज आपण साकार करतोय। आज अभिमान आनंद वाटतो की रंगबेरंग सगळा जर झाला तर श्रीरंग आज बारणे आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेलंच आहे। आज सर्वात महत्त्वाचं मग हा संपूर्ण प्रयोग करीत असताना की आज संपूर्ण भारत देशामध्ये अटलजीच्या नंतर आज जगाला आणि संपूर्ण विश्वाला एक महान नेता म्हणून नरेंद्र मोदींच्या रूपाने साकार होत असताना आज देशातल्या विरोधी पक्ष या सर्वांनी ही 10 वर्षाची कारकीर्द पाहिल्यानंतर की ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असो किंवा आदरणीय शरदचंद्रजी पवार असो, या महाराष्ट्रामधले एक तेजस्वी सूर्यासारखी चमकणारी ही नेतृत्व, परंतु आज ह्या नेतृत्वातल्या असणाऱ्या विचारांमधल्या कार्यकर्त्यांनी म्हणू किंवा असणाऱ्या त्यांच्या सवंगड्यांनी म्हणू आज असणाऱ्या नरेंद्र मोदींच्या विचाराला साथ देत भारत जगामध्ये एक विकसनशील देश म्हणून ओळखला जातो, परंतु हा देश एक विकसित देश म्हणून आज उदयाला येतोय। आणि खरं वास्तविक ही विचारधारणा आणि संकल्पना ज्या वेळेला कुटुंबामध्ये विभक्त होऊन ज्यावेळी ही विचारधारणा आणि संकल्पना ज्यांच्या विचारातून प्रगट होते, म्हणून मला असं वाटतं की आज आपल्या तरुणाईंनी आणि सर्वांनी आज मावळ तालुक्यामध्ये मला या ठिकाणी जरूर सांगायचे की गणेशजी नक्कीच राष्ट्रवादीचे संपूर्ण कार्यकर्ते आज या ठिकाणी उतरलेत, अभिमान वाटतो आम्हाला, परंतु आज श्रीरंग बारण्यांच्या रूपानं आम्हाला आमच्यामध्ये नरेंद्र मोदी समोर बसलेले दिसत आहेत। आणि म्हणून कोणताही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ह्यापासून दूर राहील ही शंका देखील मनामध्ये कोणी आणणं ही देखील मला वाटतं आपली चूक ठरेल।
कारण खऱ्या अर्थानं एक विषयावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नुकतीच झाली, परंतु परत एकदा जगामध्ये एक हिंदू राष्ट्र संकल्पनेमधला आज नरेंद्र मोदींच्या रूपाने एक महामानव जन्माला आलेला आहे. आणि मला असं वाटते आज आपण सर्व देशांनी तो मान्य केलेला आहे. म्हणून आज आपल्या मावळ तालुक्यामधली मला वाटतं ही एक ऐतिहासिक घटनेचं एक भविष्याचं एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वजण एकत्रित आलात. आज खरोखर एक आनंद वाटतो की सर्व पक्षीय जर एकत्र आले आणि जर ह्या पद्धतीने जर देश चालला तर कुठंतरी जगाच्या इतिहासामध्ये भारताचा इतिहास वास्तवली भारत एक सुवर्ण की सोन्याचा धूर निघणारा भारत हा मला वाटतं दिसायला देखील वेळ लागणार नाही. कारण जर एकोपा एकत्रित जर आले तर मला असं वाटतं ह्या राजकारणामधला खरा अर्थ आपल्या संपूर्ण युवा पिढीला समजला आज या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. म्हणून आज बाळाभाऊ असेल, सुनीलजी असेल, आज एक संपूर्ण खरोखर महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये एक तरुणाईचं आज तुम्ही उद्याच्या इतिहासामधले शिल्पकार आहात. परंतु नक्कीच मला वाटतं एक चांगला संदेश या महाराष्ट्राच्या रूपानं संपूर्ण या मावळच्या रूपानं महाराष्ट्राला भेटेल. कारण या मावळच्या विचाराचं एक वैशिष्ट्य आहे की जिथं राजा शिवछत्रपतींच्या घोड्यांच्या टापाचा आवाज आज देखील प्रत्येक मातीचा स्पर्श सांगतो. आणि त्याच उद्देशानं राजकारणामधली सुरुवात झाल्यानंतर 57च्या रामभाऊ माळगी या पहिल्या आमदारकीच्या निमित्ताने ज्यावेळेला एक आमदार या ठिकाणी निवडून दिला, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रामभाऊ माळगेंच्या रूपानं एक प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावं ह्यापेक्षा मला वाटतं मावळचा वेगळा विचार असू शकत नाही. आणि म्हणून आजच्या या निमित्ताने की आज योगायोगाने तिसऱ्यांदा आपण नरेंद्र मोदी पाठवतोय, तोच योगायोग की तिसऱ्यांदा आपण श्रीरंगाप्पा बारणे पाठवतोय. हा देखील एक समानतेचा धागा, हा देखील एक योगायोग म्हणावा लागेल. तर जास्त वेळ नाही घेता मी आज या निमित्ताने एवढेच सांगू इच्छितो की तमाम मावळवासियांच्या कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांमधला जो काही मध्यंतरीचा जो भाग होता, आता खरं वास्तविकत्या भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही ती मागणी करणं गैर नाही. कारण ती मागणी देखील योग्य रीतीनेच केली होती की आज बाळाभाऊंसारखं एक महाराष्ट्रातलं एक नेतृत्व दिल्लीच्या राजकारणामध्ये पोहोचलं पाहिजे, ही भावना आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याची होते. परंतु आप्पा तुमच्या रूपाने देखील आज संसदेमध्ये मावळ नावाची लोकसभा म्हणून त्या ठिकाणी झाल्यात, हा देखील आमच्या सर्वांच्या दृष्टीने स्वाभिमानीने अभिमानाची बाजू आहे. म्हणून आज मला असं वाटतं ह्या ठिकाणी बसलेले लग्न बरीच आज या संपूर्ण ठिकाणी असल्यामुळे जरा थोडीशी जरी संख्या कमी वाटत असेल, परंतु एक निवांत अगदी की ज्या नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे हा संपूर्ण देशाने घेतलेला निर्णय आणि मावळांनी देखील तुम्हाला देखील संसदेत पुन्हा तिसऱ्यांदा पाठवायचं आहे हाच निर्णय एकमुखाने या ठिकाणी मी आपल्या वतीने जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.